आपण बघत आहे की लाखोच्या संख्येने लोक इथं येत आहे आणि त्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि त्यांच्या शौचालयाची सुविधा शासन प्रशासन कशी करत आहे ती आपण आता बघूया। दोनशे वर्षाचा इतिहास आपण कसे विसरणार, आपल्या वीरांना कसे विसरणार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कसे विसरणार। या सर्व भावनांनी आंबेडकरी अनुयायी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा आदर करतात। महाडमधील चौदार तळे असो, देहू रोड, बाबासाहेबांची जयंती असो, बाबासाहेबांचा महानिर्वाण दिन असो किंवा भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ असो, सर्वत्र तुम्हाला आंबेडकरी अनुयायी दिसतील। या वर्षी 2024मध्ये भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या शौर्य दिनाला 206 वर्ष पूर्ण होत आहेत आणि लाखोच्या संख्येने लोक आपल्या शूर योद्ध्यांना आदरांजली वाहण्यासाठी येथे पोहोचले आहेत। वृद्ध असो, लहान असो व तरुण असो, सर्व वयोगटातील लोक तुम्हाला इथे भेटले जातील। लाखो लोकांच्या आगमनाने त्यांच्यासाठी मूलभूत सुविधांचे महत्त्व खूप वाटते, पण इथल्या लोकांना मोकळ्या आकाशाखाली रात्र कशी काढावी लागते हे तुम्ही बघू शकता। यामध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे। अनेक सामाजिक संस्था आणि विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून येणाऱ्या अनुयायांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते। प्रशासनाच्या बाजूने येथे कारभाराचा अभाव दिसून येत आहे। आता आपण बघू शकताय, मी सध्या भीमा कोरेगाव इथे उभा आहे। भीमा कोरेगाव मध्ये देशातून नाही तर विदेशातून पण लोक इथं विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी लोक इथं येत असतात। आता आपण बघू शकताय, मी सध्या शिक्रापूर इथे उभा आहे आणि माझ्या पाठीमागे आपण बघू शकताय की इकडं पेरणे फाटा आहे। इथे येण्यासाठी 2 मार्ग आहे, एक पेरणे फाट्याहून आणि एक शिक्रापूरनी। आणि लोक आपण बघू शकताय या इथं एवढी गर्दी आहे की पालिकेने लोकांना येण्या जाण्यासाठी इथं मानवंदना करण्यासाठी बस अशी उपलब्ध करून दिलेली आहे आणि लोकांनी भरपूर याचा लाभ घेतलाय। आपण बघू शकता, लहान मोठे, वयस्कर आणि लहान पोरं हे सर्व इथं भीमा कोरेगावला विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी लोक इथं उपस्थित आहे। या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाने बसची व्यवस्था केली आहे। त्याद्वारे मानवंदनेला आदरांजली वाहणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना आणले जात आहे। मानवंदनेला आदरांजली वाहिल्यानंतर त्यांना बसने तेथून नेले जात आहे। या ठिकाणी तुमचा एखादा बेपत्ता झाला तर त्यांचा शोध घेण्यासाठी शिबिरे उभारण्यात आली आहेत। तसेच महिलांना आपल्या नवजात बालकांना दूध पाजण्याची व्यवस्था केली आहे। आरोग्यविषयक वैद्यकीय शिबिराचा येथे आयोजन करण्यात आले आहे। मानवंदना करून भीमा कोरेगावमध्ये कुठेतरी सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फार दूर जाण्याची गरज नाही। भीमा कोरेगाव विजयस्तंभ संकुलातच तुम्हाला जत्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे। येथे तुम्हाला तुमच्या गरजेच्या सर्व गोष्टी मिळतील। त्यामध्ये तुम्हाला खाद्यपदार्थाची छोटी दुकाने, काही लोक लहान मुलांची खेळणी विकताना दिसतील, तसेच बाबासाहेब, तथागत गौतम बुद्ध यांच्या चित्रांची आणि मूर्तींची दुकाने, येथे ऐतिहासिक पुस्तकांची दुकाने दिसतील। तसं आपण सर्वांनी एक गाणं ऐकलं होतं, काळजावर कोरलं नाव भीमा कोरेगाव। तीच जल्लोषमध्ये सगळे भीम सैनिक तुम्हाला इथं तिथं दूरपर्यंत
लक्ष द्या. सगळ्यांना भीम सैनिक निळ्या निळ्या रंगात आणि व्हाईट आणि निळ्या रंगामध्ये तुम्हाला इथं पूर्ण भीम सैनिक निळ्या आणि भगव्यामध्ये दिसत आहे. ते आणि ज्या पद्धतीत इथं लोक लाखोच्या संख्येने इथं भीमा कोरेगाव इथे आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता माझ्या या बाजूला पूर्ण लाखोच्या संख्येमध्ये लोक भरपूर आनंदात आणि वेगवेगळ्या रूपात तुम्हाला दिसत आहे. तुम्ही बघू शकता काही ठिकाणी लोक तथागत गौतम बुद्धांचे फोटो आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो आणि मूर्ती लोक एक आवड म्हणून लोक घरी घेऊन जात आहे. भीमा कोरेगाव युद्धाचा वर्धापन दिन 1 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी विजयस्तंभ येथे कडक सुरक्षा व्यवस्था खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आली आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या संदर्भात विविध गुन्ह्यांमध्ये दाखल असलेल्या विविध गटाचे कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ आणि इतरांसह अनेकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. 1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमा येथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध लढलेल्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने 1821 मध्ये पुणे जिल्ह्यातील पेरणे गावात हे युद्ध स्मारक बांधले होते. या लढाईत महार समाजातील 500 सैनिक असलेल्या ब्रिटिश सैन्याचे उच्चवर्णीय पेशव्यांच्या 28,000 सैन्याचा पराभव केला असे दलितांचा एक भाग मुख्यतः आंबेडकरी लोक मानतात. 1 जानेवारी रोजी लाखो आंबेडकरी लोक भीमा कोरेगाव जवळील पेरणे गावात आपल्या स्तंभाला भेट देतात. त्याला ते शौर्य दिवस, विजय दिवस म्हणतात आणि त्या सैनिकांना मानवंदना, विनम्र अभिवादन, श्रद्धांजली वाहतात. त्यांच्या विरोधात पेशव्यांना पराभूत केले होते. कथित जातीवाद स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 2024 मध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने लोक आले आहेत. त्यांची संख्या 24 ते 25 लाखांच्या आसपास पोहोचली आहे. आता अशा प्रकारची जबाबदारी पार पाडण्यासाठी शासन प्रशासनाला खूप संघर्ष करावा लागू शकतो. प्रचंड गर्दी, कारण 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचाराची नोंद झाली होती, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता आणि काही जण जखमी झाले होते. म्हणून वार्षिक कार्यक्रम हा एक अवघड प्रसंग मानला जातो. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने मेळावा शांतता पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि इतर सुविधांचा मोठा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे. सहयोगी कमलाकर सूर्यवंशी आणि सय्यद असलमसह कैलास कसबे, गली मीडिया, भीमा कोरेगाव, पुणे.